बातमी आहे पुण्यातल्या राजकारणातून। पुण्यात जागा वाटपावरून शिंदे सेनेत नाराजी नाट्य रंगलाय। शिंदे सेनेला 8 जागा मिळत असल्यामुळे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेत। शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्याकडे त्यांनी राजीनामे सोपवले। विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप करत यावेळी संताप व्यक्त केलाय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या सगळ्या भूमिकेमुळे शिंदे सेनेसमोर सध्या मोठं संकट उभं राहिलंय। 165 जागा महानगरपालिकेसाठी सुटलेल्या आहेत, पण 165 मध्ये जर आम्हाला 8-10 जागा देत असेल तर हा खरोखर शिवसेनेवरती अन्याय होतोय। आज आपण बघितलं, आज सन्माननीय एकनाथभाई शिंदेंनी सन्माननीय रवींद्र भाऊ धंगेकर यांची महानगरपालिका प्रमुख म्हणून निवड केलेली आहे, पण महानगरपालिकेची प्रमुख म्हणून निवड करून पण जर मीटिंगमध्ये रवी भाऊंना बोलवत नसतील आणि त्यांना विचारत घेत नसतील तर हा कुठेतरी हुकुमशाही पद्धतीने चालू आहे हा सगळा प्रकार। तर पुण्यामध्ये हुकुमशाही सुरू आहे। रवींद्र धंगेकरांना आज बैठकीला बोलवत नाहीत आणि शिंदे सेनेला केवळ 8 जागा मिळत असतील तर हा अन्याय आहे असं म्हणत शिंदे सेनेच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे धंगेकरांकडे सोपवलेले आहेत। जर पुण्यात आम्हाला केवळ 8 जागा मिळत असतील तर हे चालणार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात अतुल सावे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, ते काय म्हणालेत पाहूया। मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत मंत्री अतुल सावे आहेत। आज महाराष्ट्रामध्ये ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाला त्या निवडणुकीमध्ये महायुतीने अतिशय चांगला प्रचार केलेला आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की आजचा जो रिझल्ट आहे या रिझल्टमध्ये महायुतीला सगळीकडे यश मिळेल। माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सगळ्या नगरपालिकेमध्ये आम्ही चांगलं यशस्वी घोडदौड केलेली आहे आणि महायुतीला नक्कीच याच्यामध्ये भरघोस यश मिळेल। राज्यात कोणता पक्ष 1 नंबरवर राहील असं तुम्हाला वाटतं? भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरवर आहे, त्याच्याच मागे शिंदे साहेबांची शिवसेना ही असेल आणि त्यानंतर अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल। 100% आपल्याला या नगरपालिकेच्या निकालानंतर लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्त निवडून आले होते। आज मेजॉरिटी ही भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष नगरसेवक असतील। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। अतुल सावे विश्वास व्यक्त करतायत की महायुतीचाच विजय होईल।